स्वागत आहे। मी आकांक्षा जावडेकर। महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यापूर्वी एक नजर हेडलाईन्स। हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बिंजे बार, तुमचा आवडता नमकीन बार आता तुमच्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध। मुंबईतील मुलुंड रेल्वे स्थानकावर एसी ट्रेनमधील एसी 15 मिनिटे बंद झाल्याने प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास, काही महिला प्रवासी बेशुद्ध, सहप्रवाशांची मदत। जेजुरीमध्ये वारकऱ्यांच्या टेम्पोला ट्रकची मागून जोरदार धडक, 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू तर 15 ते 16 वारकरी जखमी। सुनेत्रा पवारांकडून जखमींची विचारपूस। लाडकी बहीण योजनेतून 80 लाख नवे 92 लाख लाभार्थी वगळले, नवी माहिती समोर। सर्वाधिक 28 लाख लाडक्या बहिणींना मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमधून वगळलं। महायुतीत महामंडळांच्या वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची एबीपी माझाला माहिती। भाजपला 48% मिळणार, शिवसेनेला 29% तर राष्ट्रवादीला 22% महामंडळं दिली जाणार। विनायक राऊतांची 23 जुलैपर्यंत चौकशी नाही, राऊतांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज। सून गिरिजा राऊतांच्या तक्रारीनंतर 7 जणांविरुद्ध गुन्हा। मुंबईच्या पायधुणीमध्ये नसरापूरची संतापजनक घटना, 7 वर्षीय चिमुरडीवर वॉचमनकडून बलात्कार, आरोपी इस्लाम परवेजला अटक। घटनेनंतर संतप्त लोकांकडून रास्ता रोको। डॉक्टर मारहाण प्रकरणातील नगरसेवक रमेश म्हात्रेसह 3 आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार, 4घांनाही कल्याण कोर्टात हजर करणार तर शिवसेनेकडून नगरसेवक रमेश म्हात्रेवर अजूनही कारवाई नाही। दिल्लीतील जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांचं गेल्या 16 दिवसांपासून उपोषण, 8.25 किलो वजन घटलं। केंद्र सरकारने अजून कोणतीही चर्चा केली नसल्याची अभिजित दिपकेंची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शिरपेचात आणखी एक तुरा, सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहणाऱ्यांच्या यादीत शरद पवारांना मागे टाकलं। मुख्यमंत्रीपदावरचे 2430 दिवस पूर्ण। अमेरिकेकडून इराणच्या तेहरानमधील IRGC मुख्यालयावर हल्ल्यांना इराणचंही तीव्र प्रत्युत्तर। आखातातील अमेरिकेच्या हवाई तळांवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव, कुवेतकडून क्षेपणास्त्र भेदी हवाई यंत्रणा सक्रिय। हेडलाईन्स नंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे महाराष्ट्रासह देशाला सतर्क करणारी।